गुड मॉर्निंग. काल आपण अल्डिहाइडचं IUPAC नॉमेनक्लेचर बघितलं. त्यामध्ये ॲलिफॅटिक अल्डिहाइड्सचे नॉमेनक्लेचर बघितलेलं होतं. अल्केन मधला ई रिप्लेस करायचा आणि AL घ्यायचा. आता तो जर तुम्हाला आपल्याला जर समजा असा असेल आणि इथं जर CHO ग्रुप असेल ओके रिंग मध्ये, तर लक्षात ठेवा ह्याचं आपल्याला येईल हे सायक्लोहेक्झेन आहे. सायक्लोहेक्झेन म्हणजे रिंग ज्या वेळेला येते तर सायक्लोहेक्झेनच्या पुढं सफिक्स कार्बाल्डिहाइड हा टाकायचा, म्हणजे सायक्लोहेक्झेन कार्बाल्डिहाइड येईल. म्हणजेच बेन्झिन जर असेल तर बेन्झिनला सुद्धा काय येईल, हा जर CHO ग्रुप असेल तर बेन्झिन कार्बाल्डिहाइड असं नाव येईल. परंतु तुम्हाला माहिती आहे हा CHO ग्रुप बेन्झिन वरती असेल तर त्याला बेन्झाल्डिहाइड ऍज इट इज IUPAC मध्ये घेतलं जातं. आणि म्हणून ज्या वेळेला रिंग येते त्या रिंगच्या वेळेला लक्षात ठेवा सायक्लोहेक्झेन असेल त्याच्या पुढे CHO ग्रुप असेल तर सफिक्स कार्बाल्डिहाइड हे टाकायचं. बेन्झिनच्या पुढे आपल्याला कार्बाल्डिहाइड टाकायचा. म्हणजेच जर तुम्हाला जर हे असं असेल CHO आणि CHO, इथं तुम्ही असं म्हणू शकत नाही फॉर्माइल बेन्झाल्डिहाइड, तर इथं नाव येणार तुमचं बेन्झिन. ओके, इथं 1,2,1,2 डाय कार्बाल्डिहाइड हे तो असं तुमचं IUPAC नॉमेनक्लेचर येईल. एवढं लक्षात ठेवा पर्टिक्युलरली कुठल्याही ह्याच्यामध्ये. म्हणजेच जर तुम्ही असं घेतलं, हा असं आहे CH3 आणि इथं CHO असेल तर इथं 1,2 म्हणा 2 मिथाइल ओके सायक्लोहेक्झेन कार्बाल्डिहाइड हे तुमचं त्याचं IUPAC नॉमेनक्लेचर येईल. समजा हा तुम्हाला माहिती आहे हा OH आणि इथं CHO असेल तर तुम्ही काय देता 2 हायड्रॉक्सी 1,2 हायड्रॉक्सी बेन्झाल्डिहाइड असं तुम्ही नाव देता. तर तुम्ही नाव देत असताना असं पण देऊ शकता 2 हायड्रॉक्सी बेन्झिन कार्बाल्डिहाइड असं पण तुम्ही नाव देऊ शकता. हे लक्षात ठेवा. म्हणजेच IUPAC नॉमेनक्लेचर हे पर्टिक्युलरली अल्डिहाइडच्या बाबतीत हे इझी आहे, यातला अवघड नाही आहे. एवढं तुम्ही डोक्यात ठेवा. हा सगळ्यात इम्पॉर्टंट फॅक्टर येतो, हा महत्वाचा भाग आहे. आता जर समजा अल्डिहाइड जो CHO ग्रुप आहे एकापेक्षा जास्त वेळेला जर आला असेल, म्हणजेच आपण जर घेतलं HC डबल बॉन्ड O हा CH हा CH3 परत CH2 आणि CH डबल बॉन्ड O असं जर तुम्ही घेतलं तर लक्षात ठेवा इथं आपल्याला 2 आहेत तर तिथं ब्युटेन मधला E रिप्लेस करायचा नाही किंवा अल्केन मधला E रिप्लेस करायचा नाही. हे सगळ्यात महत्वाचं. मग नंबरिंग देत असताना हा 1, 2, 3, 4 हा येणारच. इथं लिहायचं 2 मिथाइल. आता 4 कार्बन आहेत म्हणजे ब्युटेन ऍज इट इज ठेवायचा. अल्केन मधला E रिप्लेस करायचा नाही. आणि 1, 4 हे आहे म्हणून डाय AL असं तुमचं नाव येईल. हे लक्षात ठेवा. समजलं? हा झाला पर्टिक्युलरली अल्डिहाइडचा नॉमेनक्लेचर. बघा पहिल्यांदा नॉमेनक्लेचर बघितलं सिलेक्टिव्ह लॉंगेस्ट कार्बन चेन किती कार्बन आहेत काढायचं. त्याच्यावरून पेरेंट अल्केन काढायचा. पेरेंट अल्केनचा E रिप्लेस करून AL टाकायचं. हे नॉर्मल आहे. लोएस्ट पॉसिबल नंबर हा CHO लाच द्यायचा आहे. हे पण बघितलेलं आहे. कालच्या भागात आपण म्हणजे मिथॅनल इथॅनल प्रोपॅनल हे कॅरेक्टर्स बघितलेले होते. आज बघितलं की ज्या वेळेला तुम्हाला रिंग्सला जर CHO ग्रुप असेल तर सायक्लोपेंटेन पुढे त्याच्यात सफिक्स कार्बाल्डिहाइड टाकायचा. हेक्झेन असेल तर सायक्लोहेक्झेन कार्बाल्डिहाइड टाकायचा. आणि बेन्झिन असेल तर बेन्झिन वरती CH असेल तर तुम्ही बेन्झिन कार्बाल्डिहाइड किंवा बेन्झाल्डिहाइड ऍज इट इजच आपण घेतो. हे लक्षात ठेवा. आता पुढचं जे कॉमन नेम्स आणि हे येतं ते कीटोन करता बघायचं आहे. आता कीटोन करता पहिला येतो CH3C डबल बॉन्ड OCH3 किंवा CH3C डबल बॉन्ड O
CH2 CH2 CH3 असं येईल, किंवा CH3 CH2 C डबल बॉन्ड O CH CH3 CH3 हे असे वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला बघायला मिळतील. मग लक्षात घ्या, हे सिंपल कीटोन मध्ये येतं, हे दोन्ही मिथाइल ग्रुप आहेत, म्हणून तुम्ही इथं डायमिथाइल कीटोन असं तुम्ही कॉमन नेम्स द्याल, किंवा त्यालाच ऍसिटोन हे इंडस्ट्रियल नेम येतं. ओके, ह्याला काय येणार आहे, मिथाइल आणि प्रोपाइल. कोण पहिला येते तर मिथाइल येतं, म्हणून मिथाइल एन प्रोपाइल इथर एन प्रोपाइल कीटोन असं म्हटलं जातं. आणि इथं बघा, हा इथाइल आणि हा प्रोपाइल आहे, म्हणून इथाइल ओके आयसोप्रोपाइल कीटोन असं नाव दिलं जातं कॉमन नेम्स मध्ये, हे लक्षात घ्या. मग आता ह्याच्यामध्ये जर IUPAC द्यायचं असेल तर परत सिलेक्ट लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन ही असणारच आहे. ओके, त्या सिलेक्ट लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन्स मध्ये नंबर ऑफ कार्बन घ्या. पेरेंट कार्बन काढल्यानंतर पेरेंट हायड्रोकार्बन काढला म्हणजे अल्केन काढला, त्या अल्केन मधला ई रिप्लेस करा आणि त्याच्या जागी ONE टाका. आणि मग अल्कॅन आणि ONEच्या मध्ये आपल्याला पोझिशन ऑफ अ C डबल बॉन्ड O ग्रुप ही लिहायची आहे. मग सबस्टिट्यूएंट ग्रुप असतील तर त्याचे पोझिशन ही सुद्धा मेन्शन करून आपल्याला महत्वाचं कॅरेक्टर्स म्हणजेच IUPAC कॅरेक्टर्स द्यायचं आहे. हे इम्पॉर्टंट लक्षात ठेवा. दुसरी गोष्ट ह्याच्यामध्ये लक्षात घ्या की लोएस्ट पॉसिबल नंबर हा फंक्शनल ग्रुप C डबल बॉन्डला यायला पाहिजे. जे इथं 1 2 3 इकडनं केलं तरी सुद्धा तुम्हाला 1 2 3 असंच येणार आहे, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून आपण नाव देत असताना इथं पहिल्यांदा येईल आता 1 2 3 चा अल्केन म्हणजे प्रोपेन, प्रोपेन मधला ई रिप्लेस करा आणि ONE लिहा. आणि किती पोझिशनवर कार्बोनिल ग्रुप आहे, 2 पोझिशनवर आहे, म्हणून प्रोपॅन 2 ऑन येईल. इथं बघा 1 2 3 4 5 इकडनं घेतलं तर 1 2 3 येईल. आणि म्हणून आपल्याला इथं जे नंबरिंग देतो आपण त्याप्रमाणे IUPAC येईल. आपल्याला पेंटॅन 2 ONE हे सुद्धा बघायला मिळेल. आता इथं बघा 1 2 3 ओके असं येईल. आणि जर इकडनं नंबरिंग दिलं तर 1 2 3 असं केलं तर ही चेन कमी होईल. आणि म्हणून लक्षात घ्या, आपल्याला हा 1 2 3 इकडे घ्या 1 2 3 3 आणि 2 5 येतील, इथं 1 2 3 आणि 4 ओके. आणि म्हणून ही लोएस्ट पॉसिबल कॅरेक्टर्स बघायला मिळतील. आणि म्हणून नाव येईल आपल्याला 2 मिथाइल पेंटॅन 3 ONE हे आपल्याला बघायला मिळेल. हे इम्पॉर्टंट कॅरेक्टर आहे. आता ज्या वेळेला तुम्हाला बेन्झिन रिंग असेल तर बेन्झिन रिंगला काय येणार आहे, C डबल बॉन्ड O CH2 CH3 असं जर असेल तर काय करायचं, बेन्झिन रिंग ही सबस्टिट्यूएंट होते, म्हणजेच 1 2 3 म्हणजेच 1 फिनाइल ओके 1 फिनाइल. आणि तुमचा 3 चा कॅरेक्टर येतो प्रोपॅन ओके. प्रोपॅन किती वरती आहे, 1 वरती, आणि प्रोपॅन 1 ऑन असं तुम्हाला बेन्झिन रिंगचं आपल्याला बघायला मिळेल, हे लक्षात ठेवा. जर समजा तुमच्यामध्ये सायक्लोहेक्झेन कॅरेक्टर दिलेला आहे ओके, आणि इथं असं दिलेलं आहे तर इथं 1 2 म्हणजे देणार तुम्ही 2 मिथाइल. आता सायक्लोहेक्झेन आहे, हेक्झेनचा ई रिप्लेस करा आणि त्याच्या जागी ONE टाका, सायक्लोहेक्झॅनॉन हे तुम्हाला बघायला मिळेल. आणि हे ऑलरेडी IUPAC पॉलीफंक्शनल मध्ये तुम्ही पर्टिक्युलरली 11वीला शिकलेला आहात. हेच फक्त इथं अडॉप्ट करायचे आहेत, हे सगळ्यात महत्वाचं बघायला मिळेल. आणि मग हे IUPAC हे तुम्ही व्यवस्थित केले की तुम्हाला पर्टिक्युलरली एका दुसऱ्या मार्काला बोर्डा करता विचारले जाऊ शकतात. परंतु JEE आणि नीट मध्ये पॉलीफंक्शनल IUPAC बायसायक्लो स्पायरो हे कॅरेक्टर्स हे आपल्याला बघायला मिळतात, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून ज्या वेळेला आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे कॅरेक्टर्स येतील, म्हणजेच जर समजा तुम्हाला हे असं दिलं
पर्टिक्युलरली सी डबल बॉन्ड ओ CH2 CH2 CH3 असं येईल, किंवा इथं आपल्याला CH2 CH2 C डबल बॉन्ड O CH3 असं जरी आलं तर लक्षात घ्या, इथं तुम्ही हा फंक्शनल लोएस्ट पॉसिबल आहे म्हणून 1 2 3 4 असं देणार, आणि म्हणून तुमचा इथं येईल 1 फिनाइल, ओके, ब्युटॅन 1 ऑन हा येईल, आणि इथं येईल 1 2 3 4 असं उलट येणार आहे, कारण का हा बेन्झिन रिंग सबस्टिट्यूएंट येणार आहे, म्हणून 4 फिनाइल, ओके, ब्युटॅन 2 ऑन हे आपल्याला अशा प्रकारानं IUPAC नॉमेनक्लेचर देता येतं, हे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. मग इथं आपला तिसरा रोल जो येतो तो म्हणजेच IUPAC कॅरेक्टर्स हे आपल्याला बघायला मिळतात. आता पुढचा जो महत्वाचा पार्ट आहे तो म्हणजेच आयसोमेरिझम. आता आयसोमेरिझम हा जर कॅरेक्टर जर तुम्ही बघितला, आयसोमेरिझम कॅरेक्टर जर बघितला तर आयसोमेरिझम म्हणजे तुम्हाला माहित आहे की मॉलिक्युलर फॉर्म्युला इज द सेम अँड स्ट्रक्चरली इट इज डिफरंट. आता हे ज्या वेळेला तुम्ही कॅरेक्टर्स बघता राजानो, त्यावेळेला अल्डिहाइड आणि कीटोन ह्या दोघांच्या मध्ये बघायचं आहे. पहिल्यांदा अल्डिहाइड करता बघूया. अल्डिहाइड हा पहिला चेन आयसोमेरिझम. आता अल्डिहाइड करता काय लागतं, ऍटलिस्ट 4 कार्बन और मोर दॅन 4 कार्बन हे प्रेझेंट असले पाहिजेत. ऍटलिस्ट 4 कार्बन और मोर दॅन 4 कार्बन should be present in the structure or molecular formula. एवढं लक्षात ठेवा. मग आपल्याला जर बघितलं की CH3 CH2 CH2 CHO आता किती आहेत, 1 2 3 4 आहेत ना. मग हा जर घेतला 1 2 3 4 म्हणजेच तुम्ही घेता N ब्युटर अल्डिहाइड हा तुम्ही घेणार, आणि जर तुम्ही असं घेतला तर CH3 CH CH3 CHO म्हणजे 1 2 3 4 म्हणजेच इथे येईल आयसो ब्युटर अल्डिहाइड. म्हणजेच अल्डिहाइड करता आपल्याला चेन आयसोमेरिझम स्टार्ट केव्हा होतं की ज्या वेळेला 4 कार्बन त्या स्ट्रक्चर्स मध्ये किंवा मॉलिक्युलर फॉर्म्युला मध्ये आहेत, त्यावेळेला N ब्युटर अल्डिहाइड अँड आयसो ब्युटर अल्डिहाइड हे आपल्याला चेन आयसोमर्स दाखवले जातात. आता कीटोनच्या बाबतीत काय होतं, तर कीटोनच्या बाबतीत ऍटलिस्ट 5 कार्बन और मोर दॅन 5 कार्बन हे प्रेझेंट असले पाहिजेत. म्हणजेच बघा हा CH3 CH2 C डबल बॉन्ड O CH2 CH3 हा आपल्याला बघायला मिळाला एक. ओके, लक्षात घ्या हा स्ट्रेट आहे. म्हणजेच आपण जर असं लिहिलं हे CH3 C डबल बॉन्ड O CH2 CH2 CH3 म्हणजेच इथं काय येईल बघा, तर इथं येईल मिथाइल N प्रोपाइल इथर, मिथाइल N प्रोपाइल इथर किंवा मिथाइल आयसोप्रोपाइल इथर. ओके, हे तुम्हाला काय येतील, चेन आयसोमर्स बघायला मिळतात. हे लक्षात ठेवा. समजलं? म्हणजेच चेन आयसोमेरिझम अल्डिहाइड आणि कीटोन ह्याच्या करता अल्डिहाइड करता ऍटलिस्ट 4 कार्बन पाहिजेत, तरच आणि तरच यू कॅन शो और अल्डिहाइड कॅन शो अ चेन आयसोमेरिक कॅरेक्टर. कीटोन करता किती लागणार आहेत, ऍटलिस्ट 5 कार्बन. आणि मग मी तुम्हाला एक्झाम्पल दिलं मिथाइल N प्रोपाइल आणि मिथाइल आयसोप्रोपाइल, आणि हा डाय इथाइल इथर म्हणजे डाय इथाइल इथर, मिथाइल N प्रोपाइल इथर, मिथाइल आयसोप्रोपाइल इथर हे आपल्याला लक्षात घ्या मेटॅमेरिझम कॅरेक्टर्स मध्ये येतात. आणि मेटॅमेरिझम कॅरेक्टर हा चेन
आयसोमेरिझम कॅरेक्टर एक्झिबिट करतो हे आपण इथर्सच्या वेळेला बघितलेलं आहे. मग हे झालं चेन आयसोमर्स. आता चेन नंतर पोझिशन आयसोमर्स बघूया आपण. आता पोझिशन आयसोमेरिझम्स करता जर तुम्ही बघितलं तर पोझिशन करता आता aldehyde do not show because CHO group is at terminal. हे तुम्हाला माहिती आहे, हे लक्षात ठेवा. ओके. मग कीटोन आपल्याला दाखवतो पोझिशन आयसोमर्स कशामध्ये बघा. हा CH3 CH2 C डबल बॉन्ड O CH2 CH3 किंवा CH3 C डबल बॉन्ड O CH2 CH2 CH3 म्हणजे हा 1 2 3 4 5 म्हणजे इथं येतं पेंटॅन 3ONe आणि इथं येतं 1 2 3 4 5 पेंटॅन 2ONe हे आपल्याला बघायला मिळतं. म्हणजे कीटोन हा आपल्याला पोझिशन आयसोमर्स दाखवतो, परंतु अल्डिहाइड नाही. कारण अल्डिहाइड हा जर तुम्ही बघितला CHO ग्रुप हा टर्मिनलला असल्यामुळं अल्डिहाइड डू नॉट शो अ पोझिशन आयसोमर्स. आता पोझिशन आयसोमर्स नंतर आपण बघणार आहोत तो म्हणजे फंक्शनल आयसोमर. फंक्शनल आयसोमर्स मध्ये लक्षात घ्या पुढचा जो पार्ट येतो ज्याला आपण फंक्शनल आयसोमर असं म्हणतो. आता फंक्शनल आयसोमर्स मध्ये लक्षात घ्या अल्डिहाइड अँड कीटोन दे आर अ फंक्शनल आयसोमर ऑफ इच अदर. कारण का अल्डिहाइड आणि कीटोन हे दोघंही आपल्याला फंक्शनल आयसोमर्स ऑफ इच अदर आहेत. बघा CH3 CH2 CHO हा जर घेतला तर मॉलिक्युलर फॉर्म्युला काय येतो बघा. C3 3 आणि 2 5 आणि 1 6 C3H6O येतो. आणि कीटोन मध्ये बघा आपण हा जर घेतला CH3 C डबल बॉन्ड O CH3 म्हणजेच C3H6 and O येतं. म्हणजे हा आहे आपल्याला प्रोपिऑन अल्डिहाइड. ओके. आणि हा आहे एसिटोन म्हणजेच डायमिथाइल कीटोन. म्हणजे एसिटोन और डायमिथाइल कीटोन and propanaldehyde they are functional isomers of each other because in aldehyde CHO is a functional group आणि हा जो फंक्शनल ग्रुप आहे कीटोन किंवा ऑक्झो ग्रुप आहे. आणि म्हणून फंक्शनल आयसोमर्स अल्डिहाइड अँड कीटोन दे आर फंक्शनल आयसोमर्स ऑफ इच अदर. आता सगळ्यात शेवटचा जो पार्ट येतो ज्याला आपण टॉटॅमेरिझम म्हणतो. आणि टॉटॅमेरिझम म्हणजेच इंटर कन्व्हर्टिबल स्ट्रक्चर असं म्हणतो. इंटर कन्व्हर्टिबल स्ट्रक्चर. आता तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की 11वीला असताना अल्काईन बरोबर आपण अल्काईनची रिॲक्शन 1% HgSO4 आणि 40% H2SO4 न आपण अल्डिहाइड आणि कीटोन तयार केलेलं होतं. आणि त्यामध्ये जो इंटरमिजिएट प्रॉडक्ट येत होता तो आहे CH2 डबल बॉन्ड CHOH ज्याला आपण व्हिनाइल अल्कोहोल म्हणतो. आता ह्या व्हिनाइल अल्कोहोल मध्ये काय होतं बघा राजानो. हा जो H आहे हा H C कडे जातो. ओके. इंटर कन्वर्ट स्ट्रक्चर होत असताना हा OH मधला H ह्या C कडे येतो. आणि हा जो डबल बॉन्ड कॅरेक्टर आहे हा C आणि O मध्ये बघायला मिळतो. म्हणजे हा H इकडे गेला की CH3 होणार, हा H इथे गेला की CH होणार आणि हा C आणि O मध्ये जो बॉन्ड येणार तो C डबल बॉन्ड O हा एसिटाल्डिहाइड तयार होतो. हे इंटर कन्व्हर्टिबल स्ट्रक्चर. तसंच तुम्हाला हा पण दिलेला होता बघा डबल बॉन्ड CH2 2 हायड्रॉक्सी प्रोपीन. ओके. हेच इंटर कन्व्हर्टिबल स्ट्रक्चर सांगितलेलं होतं. फक्त काय होतं हा H इकडे जातो, पर्टिक्युलरली हा H इथं जातो आणि हा डबल बॉन्ड इथं येतो आणि CH3 C डबल बॉन्ड O CH3 ज्याला आपण एसिटोन म्हणतो. हे इंटर कन्व्हर्टिबल स्ट्रक्चर
फ्रॉम अल्कोहोल टू ॲसिटाल्डिहाइड और 2-हायड्रॉक्सीप्रोपीन टू ॲसिटोन. ह्या रिॲक्शन्स तुम्ही जर बघितल्या, ह्या सगळ्या रिॲक्शन्स बाळांनो आपण 11वीला अल्काइन्स मध्ये बघितलेले आहेत. आणि हे इंटर कन्व्हर्टेबल ज्याला आपण रिअरेंजमेंट म्हणतो, आणि त्याप्रमाणे ही आपल्याला इंटर कन्व्हर्टेबल स्ट्रक्चर इज नथिंग बट टॉटॅमेरिझम. ज्या वेळेला कार्बोनिल ग्रुप आणि OH ग्रुप मध्ये ज्या वेळेला इंटर कन्व्हर्टेबल स्ट्रक्चर होतात त्यालाच इनॉल फॉर्मेशन म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? इनॉल फॉर्मेशन. हे लक्षात ठेवा, हा सगळ्यात इम्पॉर्टंट क्रायटेरिया आहे टॉटॅमेरिझम. म्हणजेच अल्डिहाइड कीटोन हे काय काय दाखवतात तर चेन आयसोमर्स. चेन आयसोमर्स दाखवत असताना अल्डिहाइडला ऍटलिस्ट 4 कार्बन पाहिजेत, कीटोनला 5 कार्बन त्याच्या स्ट्रक्चर्समध्ये किंवा मॉलिक्युलर फॉर्म्युल्यामध्ये पाहिजेत. दॅट इज नंबर 1. पोझिशन करता अल्डिहाइड डू नॉट शो अ पोझिशन बिकॉज CHO ग्रुप इज ऍट अ टर्मिनल. तिसरा पार्ट येतो फंक्शनल. अल्डिहाइड अँड कीटोन दे आर फंक्शनल आयसोमर्स ऑफ इच अदर. पुढचा येतो टॉटॅमेरिझम. टॉटॅमेरिझम म्हणजेच इंटर कन्व्हर्टेबल स्ट्रक्चर ज्याच्यामध्ये आपण व्हिनाइल अल्कोहोलचं कन्व्हर्जन ॲसिटाल्डिहाइड मध्ये आणि 2-हायड्रॉक्सीप्रोपीनचं स्ट्रक्चर हे ॲसिटोन मध्ये आपण बघितलं. हे म्हणजेच टॉटॅमेरिझम आहे, त्यालाच आपण इनॉल फॉर्मेशन म्हणतो. हे पर्टिक्युलरली आयसोमेरिक कॅरेक्टर्स होतात. आता आयसोमेरिक कॅरेक्टर्स झाल्यानंतर म्हणजे आयसोमेरिझम मध्ये जर तुम्ही अल्डिहाइड आणि कीटोन बघितलं तर अल्डिहाइड शोज चेन, फंक्शनल आणि पर्टिक्युलरली टॉटॅमेरिझम, परंतु कीटोन दाखवतो चेन, पोझिशन, ओके, फंक्शनल आणि टॉटॅमेरिझम हे कॅरेक्टर दाखवतो. हे इम्पॉर्टंट आहे, हे लक्षात ठेवा. हे परत CET आणि JEEचा एखादा पर्टिक्युलर MCQ टाईप मध्ये क्वेश्चन्स येऊ शकतो. हा महत्वाचा कॅरेक्टर आयसोमेरिक आहे. तुमच्या पुस्तकामध्ये आयसोमेरिझम आहे का नाही हे मला माहिती नाही आहे, परंतु मागच्या वेळेला तो आयसोमेरिझम नव्हता, परंतु हा आयसोमेरिझम घ्यावा लागतो एवढं लक्षात ठेवा. हा एक्सटेंट पार्ट ऑफ JEE आणि नीट आहे. म्हणजेच CETच्या विद्यार्थ्यांनी करायचं नाही का तर CETच्या विद्यार्थ्यांनी सुद्धा हे करायचं आहे, हे लक्षात ठेवा, कारण का त्यांना सुद्धा हा आयसोमेरिक फॉर्म विचारला जातो. ठीक आहे. मग आता ह्या आयसोमेरिक फॉर्म नंतर आपण जो पुढचा पार्ट बघणार आहोत तो म्हणजेच प्रिपरेशन मेथड. आता ह्यातल्या प्रिपरेशन मेथड जर तुम्ही पुस्तकात गेला, ओके, म्हणजे जर पूर्वीचं पुस्तक तुमच्याकडे असेल तर त्या पूर्वीच्या पुस्तकामध्ये किंवा आत्ताच्या पुस्तकामध्ये जर गेला तर तुमच्या असं लक्षात येतं काय काय प्रिपरेशन्स मेथड ऑलरेडी आपण 11वीला झालेले आहेत आणि 12वीच्या अल्कोहोलमध्ये झालेले आहेत. आता एक बघा, ऑक्सिडेशन ऑफ अ प्रायमरी अल्कोहोल हे झालंय की नाही राजानो आपल्याला, की अल्कोहोलच्या ऑक्सिडेशन मध्ये झालंय की नाही रे. मग तीच रिॲक्शन्स पुन्हा पुन्हा लिहायची आपण गरज आहे का. म्हणून तुमच्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे की अल्डिहाइड अँड कीटोन दे आर अ फर्स्ट ऑक्सिडेशन प्रोडक्ट ऑफ. अल्डिहाइड कोणाचा आहे फर्स्ट ऑक्सिडेशन प्रोडक्ट, प्रायमरी अल्कोहोलचा आहे. कीटोन कोणाचा आहे तर सेकंडरी अल्कोहोलचा आहे. आणि दिस ऑलरेडी this reaction already explained, already we have learned in alcohol. हे लक्षात ठेवा. मग तुमच्या पुस्तकामध्ये लिहिलेलं असतं ओनली रिफर टू अल्कोहोल फॉर दिस रिॲक्शन, परंतु आपल्याला इथं परत घ्यायला लागेल, ओके, कारण आपण विसरलेलो असतो. तसंच लक्षात घ्या 11वीला असताना आपल्याला ओझोनोलायसिस, हायड्रेशन ऑफ अल्किन आणि पर्टिक्युलरली हायड्रोलिसिस ऑफ जेमिनल डायहॅलाइड ह्या रिॲक्शन्स झालेल्या आहेत आणि त्या ह्या सगळ्या 11वीला झालेल्या आहेत, परंतु 12वीला ते रिॲक्शन्स 11वीला झाल्यात म्हणून तो पार्ट शिकवला जात नाही किंवा घेतला जात नाही, फक्त सांगतात रिफर टू, परंतु आपल्याला ह्या रिॲक्शन्स तिन्हीही बघायच्या आहेत. आता पहिली जी प्रिपरेशन्स मेथड आहे ती प्रिपरेशन्स मेथड म्हणजेच ऑक्सिडेशन, आणि जी ऑक्सिडेशन रिॲक्शन ही तुम्ही अल्कोहोल्स मध्ये बघितलेली आहे. म्हणजेच अल्डिहाइड म्हणजेच काय तर तुम्हाला माहिती आहे की फर्स्ट ऑक्सिडेशन प्रॉडक्ट, ओके, फर्स्ट ऑक्सिडेशन प्रॉडक्ट कोणाचा प्रायमरी अल्कोहोलचा. मग आता प्रायमरी अल्कोहोल आपण घेऊया इथं CH3 CH2 OH म्हणजे इथाइल
अल्कोहोल तुम्ही घेतला. आता ह्याचं ऑक्सिडेशन करतो म्हणजेच आपल्याला K2Cr2O7 प्लस डायल्यूट H2SO4 ह्याला आपण जोन्स रिएजंट म्हणतो. ह्या जोन्स रिएजंट न आपल्याला रिॲक्शन्स करायची आहे. थोडंसं हिटिंग हे आपल्याला बघायचं आहे. आता काय होतं बघा, ह्यामधला जर तुम्ही घेतला तर CH3 हा CH हा H आणि हा OH घेतला तर हा H2O म्हणून बाहेर पडतो आणि हा ऑक्सिजन जो आहे हा इथं डबल बॉन्ड कॅरेक्टर म्हणून येतं आणि म्हणून तुम्हाला CH3 CH डबल बॉन्ड O प्लस H2O हे तयार झालेलं बघायला मिळतं. आता ज्या वेळेला हा ऍसिडाल्डिहाइड तयार होतो किंवा अल्डिहाइड तयार होतो, ओके, म्हणजे जर जनरल रिप्रेझेंटेशन मध्ये बघायला गेलं तर RCH2OH हे जर तुम्ही घेतलं प्लस ऑक्सिजन घेतलं आणि ह्याच कंडिशन्स तुम्ही जर घेतल्या तर तुम्हाला इथं RCH2CH डबल बॉन्ड O प्लस H2O हे अल्डिहाइड तयार होतं. आता लक्षात घ्या की अल्डिहाइड इमिजिएटली डिस्टिल्ड आउट, ओके, अल्डिहाइड इमिजिएटली डिस्टिल्ड आउट, ओके, म्हणजे अल्डिहाइड इमिजिएटली डिस्टिल्ड आउट हे केलं पाहिजे. इमिजिएटली डिस्टिल्ड आउट केलं पाहिजे म्हणजेच सेपरेट केलं पाहिजे. सेपरेशन ऑफ अल्डिहाइड इज इमिजिएटली, ते सुद्धा डिस्टिलेशन प्रोसेसनं डिस्टिल्ड आउट केलं पाहिजे. अदरवाइज अल्डिहाइड is very sensitive towards oxidation reaction. म्हणजेच ऑक्सिडेशन रिएक्शनला तो काय आहे, सेन्सिटिव्ह आहे टुवर्ड्स ऑक्सिडेशन रिएक्शन अँड फॉर्म्स कार्बोक्सिलिक ऍसिड. हे आपण अल्कोहोल मध्ये बघितलेलं आहे बघा. म्हणून आपल्याला जर तुम्ही इमिजिएटली जर डिस्टिल्ड आउट केलं नाही तर अल्डिहाइड हा सेन्सिटिव्ह असल्यामुळं तो ऑक्सिडेशन रिएक्शन्स मध्ये जाऊन कार्बोक्सिलिक ऍसिड तयार होतं. ओके, आणि त्यामुळं काय होतं, देअरफॉर यील्ड इज व्हेरी लो. ओके, जर तुम्ही डिस्टिल्ड आउट केलं नाही तर यील्ड त्याचा कमी येतो. म्हणून आपल्याला जर यील्ड वाढवायचं आहे आणि जर समजा ही अल्डिहाइड हा सेन्सिटिव्ह टुवर्ड्स ऑक्सिडेशन आहे आणि K2Cr2O7 प्लस डायल्यूट H2SO4 हा जर तुम्ही रिएजंट घेतला तर आपल्याला महत्वाचा पार्ट काय येतो, पर्टिक्युलरली हे जे ऑक्सिडेशन, फर्दर ऑक्सिडेशन आहे कुणाचं, तर अल्डिहाइडचं फर्दर ऑक्सिडेशन इनटू ऍसिड हे स्टॉप करण्याकरता आपल्याला PCC म्हणजेच पिरिडिनियम क्लोरोक्रोमेट किंवा PDC पिरिडिनियम डायक्रोमेट हे आपल्याला यूज केलं जातं. आता PDC म्हणजेच पिरिडिनियम डायक्लोरोक्रोमेट हा आपल्याला PDC पिरिडिनियम डायक्रोमेट हा ह्याचा फॉर्म्युला आहे C6H5NH प्लस ट्वाइस Cr2O7. तसंच PCC ज्याला आपण सॅरेट कोलिन्स रिएजंट म्हणतो, सॅरेट कोलिन्स रिएजंट CrO3 ट्वाइस C6H5N आणि जो कॉलिन्स रिएजंट आहे तो म्हणजे CrO3 ट्वाइस C6H5N इन नॉन ॲक्वियस CH2Cl2 किंवा कोरे हाऊस C6H5NH प्लस CrO3Cl. जनरली हे दोन रिएजंट आपल्याला PCC म्हणून यूज केले जातात. ओके, हा PCC म्हणजेच क्रोमिक ऑक्साइड. हे जे काय आहे, इट इज अ कॉम्प्लेक्स ऑफ अ क्रोमिक ऑक्साइड विथ अ पर्टिक्युलर पिरिडिनियम कॉम्प्लेक्स इन अ नॉन ॲक्वियस मीडियम. नॉन ॲक्वियस मीडियम बरोबर PCC तयार होतो, त्याला कॉलिन्स रिएजंट म्हणतात. तो PCC किंवा PDC हा वापरला जातो आणि हा जर तुमची CH3CH2OH प्लस ऑक्सिडेशन इथं PCC और PDC हे जर वापरलं तर तुम्हाला CH3CH पर्टिक्युलरली CHO
हा आणि H2O हा पार्ट तयार होऊन CH3CHO हा पार्ट तयार होऊन ऍसिटाल्डिहाइड हे तयार होतं, हे लक्षात ठेवा. म्हणजेच काय करतं, PCC अँड PDC प्रिव्हेंट फर्दर ऑक्सिडेशन. ओके, आणि फर्दर ऑक्सिडेशन प्रिव्हेंट करतं अँड इल्ड इन्क्रीज होतो. काय होतं, इल्ड त्याचा इन्क्रीज होतो, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून PCC आणि PDC इन्स्टेड ऑफ जोन्स रिएजंट हे यूज केलं जातं फॉर द बेटर इल्ड ऑफ द कोणाकरता, अल्डिहाइड करता. परंतु तोच पार्ट तुम्ही जर कीटोन करता जर घेतला, आता कीटोन मध्ये काय येणार आहे बघा राजानो, परत एकदा सांगतो, अल्डिहाइड मध्ये इट इज अ फर्स्ट ऑक्सिडेशन प्रोडक्ट आहे. ओके, अल्कोहोलचं ऑक्सिडेशन आपण K2Cr2O7 प्लस डायल्यूट H2SO4 न केलं, आपल्याला अल्कोहोल मिळाला, परंतु अल्डिहाइड मिळाला. परंतु तो अल्डिहाइड हा लक्षात घ्या की पर्टिक्युलरली सेन्सिटिव्ह टुवर्ड्स ऑक्सिडेशन असल्यामुळं त्याचं कन्व्हर्जन कार्बॉक्सिलिक ऍसिड मध्ये होतं. ते होऊ नये, त्याचा इल्ड वाढावा म्हणून आपल्याला PDC PCC हे आपल्याला रिएजंट म्हणजे कॉलिन्स रिएजंट ऍड केले जातात आणि हे रिएजंट प्रिव्हेंट करतात ऑक्सिडेशन आणि इल्ड वाढवतात, हे लक्षात ठेवा. आता पुढचा जो पार्ट येतो कीटोन. कीटोनचं जर तुम्ही ऑक्सिडेशन बघितलं तर कीटोनचं ऑक्सिडेशन हे ज्यावेळेला तुम्ही बघाल तर त्यावेळेला हीच मेथड आहे, म्हणजेच काय म्हणणार, फर्स्ट ऑक्सिडेशन प्रोडक्ट ऑफ सेकंडरी अल्कोहोल. हे तुम्हाला माहिती आहे, म्हणजे सेकंडरी अल्कोहोल हा CH3CHOH CH3 ह्याला तुम्ही म्हणणार आयसोप्रोपाइल अल्कोहोल. ओके, आणि इथं ऑक्सिडेशन केलं, परत तुमचा K2Cr2O7 प्लस डायल्यूट H2SO4 ह्याला जोन्स रिएजंट म्हणतात. आता काय होतं, हा OH आणि हा H मिळून हा H2O बाहेर पडतं आणि तुम्हाला हा ऑक्सिजन इथं ऍड होतो आणि CH3C डबल बॉन्ड OCH3 प्लस H2O म्हणजेच ऍसिटोन तयार होतो. कळलं? मग आता इथं PCC आणि PDC यूज करायची गरज आहे का, नाही आहे, कारण कीटोन इज स्टेबल टुवर्ड्स ऑक्सिडेशन. ओके, टुवर्ड्स ऑक्सिडेशन. ओके, हे लक्षात ठेवा. आणि त्याची स्टॅबिलिटी ऑफ कीटोन इज मोर दॅन अल्डिहाइड, म्हणजे तो सेन्सिटिव्ह नाही आहे. ओके, आणि सेन्सिटिव्ह नसल्यामुळं प्रिव्हेन्शन करण्याची काहीही गरज भासत नाही. परंतु हे यूज करून कीटोन सुद्धा तुम्ही मॅन्युफॅक्चर करू शकता, प्रिपरेशन्स करू शकता, हे डोक्यात ठेवा. मग ही पहिली जी आहे, इथं जे अल्कोहोल मध्ये आपण जे रिॲक्शन्स बघितलेल्या होत्या, अल्कोहोलचं ऑक्सिडेशन ऑफ अल्कोहोल म्हणून बघितलं बघा, प्रायमरी सेकंडरी आणि टर्शरी अल्कोहोलचं, तिथं आपण अल्डिहाइड आणि कीटोनचं काय बघितलेलं आहे, पर्टिक्युलरली केमिकल रिॲक्शन्स बघितले अल्कोहोलमध्ये. तीच केमिकल रिॲक्शन इथं प्रिपरेशन मेथड ऑफ अल्डिहाइड आणि कीटोन मध्ये येतं. अल्डिहाइड करता फक्त काय घ्यायचं राजानो, तर महत्वाचं की अल्डिहाइड इज व्हेरी मच सेन्सिटिव्ह टुवर्ड्स ऑक्सिडेशन. दॅट्स वाय वी हॅव टू यूज PCC और PDC. त्यालाच आपण कॉलिन्स रिएजंट म्हणतो. तो कॉलिन्स रिएजंट प्रिव्हेंट करतो कुणाला, ऑक्सिडेशन ऑफ अल्डिहाइडला. ती गरज कीटोन करता नाही आहे, कारण कीटोन इज अ स्टेबल प्रॉडक्ट दॅन अल्डिहाइड. स्टॅबिलिटी आहे ड्यू टू द मिथाइल ग्रुप किंवा अल्काइल ग्रुप मध्ये आहे. पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट कॅरेक्टर येतं, हे लक्षात ठेवा. आणि त्यामुळं आपल्याला त्यामुळे तिथं स्टॅबिलिटी बघायला मिळते ऍज कम्पेअर टू अल्डिहाइड. सो तिथं प्रिव्हेन्शन, ओके, प्रिव्हेन्शन करण्याकरता PCC किंवा PDC हे यूज करायची गरज नाही, कारण आपण अल्कोहोलच्या रिॲक्शन्स मध्ये बघितलंय कीटोनचं ज्यावेळेला फर्दर ऑक्सिडेशन करू टुवर्ड्स कार्बॉक्सिलिक ऑक्सिडेशन, त्यावेळेला आपल्याला व्हिगरसली ऑक्सिडेशन किंवा पर्टिक्युलरली लॉंग टेम्परेचर यू हॅव टू यूज. व्हिगरस अँड लॉंग टेम्परेचर हे तुम्हाला यूज करावं लागतं, किंवा आपल्याला
स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट लाईक CrO3, HNO3 हे यूज करावं लागतं. म्हणजे व्हिगरस बॉइलिंग हे कुणाकरता करावं लागतं, ऍसिटोनला, तरच त्यावेळेला तो आपल्याला कन्वर्ट होतो कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये. आणि म्हणून ऍसिटोन हे म्हणजेच कीटोन फ्रॉम ऑक्सिडेशन ऑफ अल्कोहोल हे स्टेबल आहे. हे महत्वाचं इम्पॉर्टंट कॅरेक्टर आहे. म्हणून तिथं पीसीसी आणि पीडीसी यूज करायचं नाही, करायची गरज भासत नाही. परंतु ते केल्यानंतर सुद्धा आपल्याला इल्ड चांगला मिळतो, एवढं लक्षात ठेवा. ओके, सो इथंपर्यंत आपण आज पहिला जो प्रिपरेशन्स मेथड बघितलेली आहे तिथंपर्यंत आपण थांबूया. पुढच्या प्रिपरेशन्स मेथड उद्याच्या भागात बघूया. थँक्यू व्हेरी मच.